तू तुझ्यासाठी शेवटचं जाळं विणलंय स्पायडरमॅन. तू जर स्वार्थीपणे वागला नसतास तर तुझ्या प्रिय गर्लफ्रेंडचा मृत्यू पटकन आणि वेदनारहित झाला असता. पण तू मला भडकवलंयस उगीच. आता मात्र मी तिला तडफडकून मारेन. एमजे आणि मी आम्ही आता मस्तपैकी मजा करणार आहोत. मला मारू नकोस. मिस्टर ऑसबॉर्न, हो पीटर, मला मारू नकोस. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही गॉब्लिनने मारलं. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. त्याला पुन्हा माझ्यात येऊ देऊ नकोस पीटर. मी भीक मागतो, मला वाचव. तुम्ही ऑट मेला मारणार होता, तुम्ही मेरी जेनला मारणार होता, पण तुला नाही. मी खूप प्रयत्न केला पण हे नाही थांबवू शकलो. मी तुला कधीच मारणार नाही. मला आधीपासून माहित होतं. मला जर कधी काही झालं तर तो तू आहेस ज्याच्यावर मी भरोसा ठेवेन. तू पीटर पार्कर मला वाचवणार आणि तू वाचवलंस. खरंच तुझे आभार. मला तुझा हात दे. माझ्यावर विश्वास ठेव जसा मी तुझ्यावर ठेवलाय. मी तुला वडिलांसारखा आहे ना. आता तर तू मुलासारखा वाग. माझे वडील होते, त्यांचं नाव होतं बेन पार्कर. मग मरायला तयार हो. पीटर, हॅरीला सांगू नकोस. तू काय केलंस? काय केलंस तू? आय एम सो सॉरी हॅरी. वडील जाण्याचं दुःख काय असतं ते मी जाणतो. ते गेले नाहीयेत, त्यांना मुद्दाम नेलंय. मी माझ्या डॅडची शपथ घेऊन सांगतो, स्पायडरमॅनला याची किंमत चुकवावीच लागेल. थँक्स पीटर. आता तुझ्याशिवाय कोण आहे मला?
मी काहीही केलं तरी, मी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझ्या जवळच्या माणसांना त्याची किंमत चुकवावीच लागेल. तुला त्यांची खूप आठवण येते ना? त्यांच्याशिवाय जगणं खूप कठीण झालं. एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे. मी जेव्हा त्या ब्रिजवर होते आणि मी मरेन असं मला वाटत होतं, तेव्हा मी फक्त एकाच माणसाचा विचार करत होते. आणि मला वाटत होतं तो माणूस तो नव्हताच, तो तू होतास पीटर. मला वाटत होतं माझा जीव वाचला पाहिजे, ज्यामुळे मी पीटर पाकरचा चेहरा पुन्हा एकदा पाहू शकेन. खरंच असं फक्त एकच आहे जो नेहमी माझ्या सोबत होता. तो मला जाणीव करून देतो की मी पूर्वीपेक्षा आता परिपूर्ण आहे, की मी फक्त मी आहे, जशी आहे तशीच. खरं हे आहे की आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच पीटर. मला तिला खरंच सांगायचं होतं की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते, पण नाही. पण नाही म्हणजे? नाही सांगू शकत. माझ्या मनातलं सगळंच सांगण्यासारखं खूप काही आहे. हो, सांगण्यासारखं खूप आहे. तू हे लक्षात ठेव की मी नेहमी तुझ्या सोबतच असेल, की मी नेहमीच तुझी खूप काळजी घेईन. मी तुला प्रॉमिस करतो, मी सदैव तुझा मित्रच राहीन. फक्त एक मित्र, पीटर पाकर. माझ्याकडे देण्याजोगं एवढंच आहे. माझ्या आयुष्यात पुढे काहीही घडेल, मी हे शब्द कधीच विसरणार नाही. अचाट बाळासोबत तेवढीच जबाबदारीही वाढते. मला ही देणगी आहे की शाप? मी नक्की कोण आहे? मी आहे स्पायडरमॅन.